चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। आई वडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर झटतात, काबाड कष्ट करतात। त्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचावं, गरुड भरारी घ्यावी ही त्यांची इच्छा असते। त्या बदल्यात मुलांनी आपल्या म्हातारपणी आधाराची काठी व्हावं एवढीच त्यांची माफक अपेक्षा। मात्र काही पालकांच्या तेही नशिबी नसतं, कारण गुजरातमधून असाच एक प्रकार समोर आलाय। गुजरातच्या साहित्य क्षेत्रातील मोठं नाव असलेलं प्रसिद्ध लेखक, तब्बल 80 कोटीच्या संपत्तीचे मालक श्रीनाथ खंडेलवाल यांचे अनाथ आश्रमात निधन झालं। दुर्दैवी बाब म्हणजे श्रीनाथ खंडेलवाल यांचा मोठा मुलगा उद्योजक आहे, मुलगी सुप्रीम कोर्टात वकील आहे। तरीही त्यांच्या अंत्यविधीला अखेरच्या क्षणी आधार द्यायला मात्र कुणीही आलं नाही। साहित्यिक असण्याबरोबरच श्रीनाथ खंडेलवाल हे आध्यात्मिक पुरुषही होते। त्यांनी शिवपुराण आणि तंत्रविद्या यावर अनेक ग्रंथ लिहिले होते। त्यांचे दिवस आणि रात्र साहित्याने अध्यात्मात गेले। याचाच फायदा घेत त्यांच्या मुलानं व मुलीनं त्यांची सर्व संपत्ती हिसकावून घेतली आणि त्यांना एकटं सोडलं। त्यानंतर काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन काशी येथील वृद्धाश्रमात ठेवलं व या वृद्धाश्रमात ते सुमारे 10 महिने राहिले। तिथे त्यांना मोफत सेवा देण्यात आली, पण एकदाही त्यांच्या कुटुंबातील कोणीही तिथे भेटायला आलं नाही। खंडेलवाल यांचं निधन झालं वयाच्या 80व्या वर्षी। त्यांनी खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। श्रीनाथ खंडेलवाल यांनी सुमारे 400 पुस्तकं लिहिली आणि अनुवादित केली। त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची मुलं अंत्यदर्शनासाठी आली नाहीत। त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी यांना स्पष्ट नकार दिला। शेवटी समाजसेवक अमन यांनी अंत्यसंस्कार केले। जर अजूनही तुम्ही आमच्या RK न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अपडेट रहा। मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड, सोबत हवं गोकुळ बासुंदी, गोकुळ श्रीखंड। आपल्या घरी धनधान्य, ऐश्वर्य, आरोग्य, सुख, शांती, वैभव लक्ष्मी नांदू दे। मार्गशीर्ष महिन्याच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। गोकुळ बासुंदी, गोकुळ श्रीखंड। ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।